Hello students, welcome to this class of the physics. Today we are going to start the topic that is radiation. Okay, radiation चा part आता आपण start करणार आहे. Okay, so this is the third mode of the heat transfer. आपण याच्या अगोदर conduction convection बघितलेलं आहे already. Okay, conduction and convection already बघितलेलं आहे. Okay. As you know, there are three modes of heat transfer. Okay, पहिला mode of heat transfer आहे conduction, second mode of heat transfer आहे that is convection, and third mode of heat transfer जो आहे that is radiation. Okay, so once again see the definition of the radiation. Definition of the radiation. Okay, so radiation म्हणजे काय बघा, the process of heat transfer in which heat is transferred in the form of the electromagnetic waves. It is mode of heat transfer. It is the mode of heat transfer in which heat is transferred. Heat is transferred in the form of electromagnetic waves. ओके, म्हणजे या मोड ऑफ हीट ट्रान्सफर मध्ये काय होतं, हीट जी आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात काय होते, ट्रान्सफर होते. इट इज ट्रान्सफर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत, डिफरंट टाइप्सच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत हे तुम्हाला माहित आहे. तर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या आहेत त्या व्हॅक्यूम मधून देखील ट्रॅव्हल करू शकतात आणि त्याच्यामुळं रेडिएशन या मोड ऑफ हीट ट्रान्सफरला कुठल्याही मीडियमची आवश्यकता नाहीये. ओके, सो विदाउट एनी मीडियम हीट इज ट्रान्सफर्ड. रेडिएशन या मोड ऑफ हीट ट्रान्सफरचं एक गुड एक्झाम्पल आहे, दॅट इज अर्थचा मेजर सोर्स ऑफ हीट रेडिएशन. म्हणजे हीट, अर्थचा मेजर सोर्स ऑफ हीट काय आहे, सन आहे. आता सन आणि अर्थ मध्ये कुठलंही मीडियम नाहीये, परंतु सन पासून अर्थ पर्यंत मात्र काय होते, हीट ट्रान्सफर होते आणि ती कुठल्या स्वरूपात ट्रान्सफर होते, इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, सो रेडिएशनचं एक्झाम्पल येणार आहे, heat is transferred from sun to earth. Heat is transferred from sun to earth in the form of radiations. ओके, किंवा तुम्ही एखाद्या वेळी एखाद्या फायर म्हणजे शेकोटीच्या जवळ जर बसलेला असला तर त्या शेकोटीमधून म्हणजे त्या फायर मधून बाहेर पडणारे हीट रेडिएशन तुम्ही फील करू शकताय. ओके, म्हणजे त्या फायरच्या समोर तुमचे हँड तुम्ही धरले तर त्या तुम्हाला हँडवर काय होणार आहे, हीट फील होणार आहे, अँड इट इज थ्रू द रेडिएशन. ओके, तर हीट ऑफ एनी फायर can be experienced through radiations. ठीक आहे. आता या रेडिएशनचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेडिएशन. काही वेळेला 2 मार्क्सला थिअरी एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रेडिएशन्स. कॅरेक्टरिस्टिक्स of radiations. Characteristics of radiation. तर याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे याचे जे डेफिनेशन मध्ये दिलं आहे त्याचं याचं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक होणार आहे, दॅट इज हीट इज ट्रान्सफर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, सो इन दिस मोड heat is transferred in the form of electromagnetic waves.
heat is transferred in the form of electromagnetic waves. Okay. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक, पुन्हा एकदा तेच कॅरेक्टरिस्टिक येणार आहे, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हल करण्यासाठी कुठल्याही मीडियमची आवश्यकता नसते आणि त्याच्यामुळे फॉर दिस मोड ऑफ हीट ट्रान्सफर नो मीडियम इज रिक्वायर्ड. ओके, सेकंड कॅरेक्टरिस्टिक इज फॉर दिस मोड of heat transfer, for this mode of heat transfer no medium is required. No medium is required. Okay, कुठलंही मीडियम लागत नाही. विदाउट एनी मीडियम हीट जी आहे ते ट्रॅव्हल होऊ शकते. त्याच्यानंतर थर्ड, रेडिएशन हा कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन हे थ्री मोड ऑफ हीट ट्रान्सफर जे आहेत त्याच्यामध्ये फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे. ओके, इट इज फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर. इट इज द फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर. आणि हा फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर का आहे लक्षात घ्या, कारण व्हॅक्यूम मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं स्पीड किती असतं, 3 × 10⁸. म्हणजे इन व्हॅक्यूम बघा, इन व्हॅक्यूम heat radiations travels with speed 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे जे आपल्या व्हिजिबल लाईटचं स्पीड असतं तेच काय असतं, हीट रेडिएशनचं स्पीड असतं. म्हणजे व्हॅक्यूम मध्ये 3 × 10⁸ मीटर पर सेकंड म्हणजे 3 लाख मीटर पर 3 लाख किलोमीटर ओके पर सेकंड एवढ्या स्पीडनं काय होतात, हीट रेडिएशन ट्रॅव्हल करतात. अँड देअरफॉर इट इज द फास्टेस्ट मोड ऑफ द हीट ट्रान्सफर. त्याचबरोबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज या टॉपिक मध्ये तुम्ही कदाचित डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बघितलेले असतील. तर हे हीट रेडिएशन कुठल्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, तर हे हीट रेडिएशन इन्फ्रारेड, ओके, इन्फ्रारेड रिजन मधल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. ओके, आता सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कुठल्या असतात ते मी सांगतो. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये सुरुवातीला येतं गॅमा रेज. सो दिस इज द हायेस्ट फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. गॅमा रेज नंतर नेक्स्ट कुठलं असतं, दॅट इज एक्स रेज. बघा, पहिलं गॅमा रेज, याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असते, त्याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असते एक्स रेजची, त्याच्यापेक्षा कमी म्हणजे डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी मध्ये आपण या वेव्हज लावा लागलेला आहे. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, गॅमा रेज, एक्स रेज, त्याच्यानंतर अल्ट्रा व्हायलेट रेज, युव्ही रेज. ओके, त्याच्यानंतर व्हिजिबल लाईट, ज्याच्या साहाय्याने आपण आजूबाजूच्या गोष्टी पाहू शकतो. ओके, व्हिजिबल लाईट नंतर नेक्स्ट येणार आहे इन्फ्रा रेड रेज, युव्ही लाईट म्हणजे अल्ट्राव्हायोलेट लाईट, इन्फ्रारेड रेज. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मायक्रोवेव्हज आणि फायनली द रेडिओ वेव्हज. रेडिओ वेव्हज या पद्धतीचे या टाइपच्या का आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आर गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, विजिबल लाईट, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्हज अँड रेडिओ वेव्हज. ओके, तर याच्यामध्ये हीट रेडिएशन कुठल्या टाइपच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, तर हे इन्फ्रारेड रेज आहेत ना, ते म्हणजे काय असतं, हीट रेडिएशन असतं. त्याच्यामुळे नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे, तर हीट रेडिएशन lies in the region of infrared रेज. म्हणजे इन्फ्रारेड या काय होतात टाइप मध्ये हीट रेडिएशन्स फॉल होतात. आणि याची वेव्हलेंथ जी आहे ती साधारणपणे किती असते बघा, वेव्हलेंथ असते 10⁻⁻6 मीटर टू 10⁻³ मीटर. ओके,
वेव्हलेंथ जे आहे म्हणजे हे जे हीट रेडिएशन आहे त्याची वेव्हलेंथ 10⁻⁻6 मीटर पासून 10⁻³ मीटर पर्यंत याची वेव्हलेंथ असते. 10⁻⁻6 म्हणजे 1 मायक्रोमीटर आणि 10⁻³ मीटर म्हणजे 1 मिलीमीटर. ओके, एवढी साधारणपणे इन्फ्रारेड रेडिएशनची म्हणजेच हीट रेडिएशनची वेव्हलेंथ असते. ओके, नेक्स्ट characteristic of the radiation is that it obeys all the laws of reflection and refraction. म्हणजे व्हिजिबल लाईटला जे लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन अप्लाय होतात तेच हीट रेडिएशनला देखील अप्लाय होतात. ओके, सो इट ओबेज all the laws of reflection, all the laws of reflection and refraction. ओके, सो रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शनचे सगळे लॉज जे आहेत ते हीट रेडिएशन उभे करतात, कारण ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत. सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत ते रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचे लॉज उभे करतात. ओके, त्याचबरोबर हे हीट रेडिएशन कशामुळे इमिट होतात, ऍक्च्युली व्हॉट इज द बेसिक रिझन. आता लक्षात घ्या, कुठलीही हॉट बॉडी, कुठलीही बॉडी की ज्याला टेम्परेचर आहे, टेम्परेचर म्हणजे किती टेम्परेचर, 0 केल्विनच्या वर, 0 केल्विन म्हणतोय मी, 0 डिग्री सेल्सिअस नव्हे, 0 केल्विनच्या वर म्हणजे -273 डिग्री सेल्सिअसच्या वर असणारी प्रत्येक बॉडी हीट रेडिएशन बाहेर टाकते. लक्षात घ्या. ओके, बघा, आणि कशामुळे बाहेर टाकते ते देखील बघा. एव्हरी बॉडी at any temperature, every body at any temperature except 0 केल्विन, म्हणजे प्रत्येक बॉडी 0 केल्विन हे टेम्परेचर सोडून इतर कुठल्याही टेम्परेचरला, 0 केल्विन हे टेम्परेचर सोडून इतर कुठल्याही टेम्परेचरला म्हणजे 1 केल्विन, 2 केल्विन, 30 केल्विन, 40 केल्विन या प्रत्येक कुठल्याही टेम्परेचरला, एव्हरी बॉडी ऍट एनी टेम्परेचर एक्सेप्ट 0 केल्विन radiates हीट रेडिएट करतं. ओके, म्हणजे 1 केल्विन टेम्परेचर जरी असलं, 1 केल्विन म्हणजे लक्षात येते का, 270 -272. 1 केल्विन म्हणजे काय होणार आहे, -272 डिग्री सेल्सिअस. लक्षात घ्या, -272 डिग्री सेल्सिअस. जे मायनस मध्ये 200 जरी टेम्परेचर असलं, -200 डिग्री सेल्सिअस जरी टेम्परेचर असलं तरी बॉडी हीट रेडिएशन बाहेर टाकतेच. लक्षात घ्या, एव्हरी बॉडी ऍट एनी टेम्परेचर एक्सेप्ट 0 केल्विन रेडिएट्स हीट. आणि हे कशामुळे होतं, तर लक्षात घ्या, कुठल्याही टेम्परेचरला बॉडी असली एक्सेप्ट 0 केल्विन, ओके, कुठल्याही टेम्परेचरला बॉडी असली तर त्याच्यामधले ऍटम जे आहेत ते व्हायब्रेट करत असतात. ऍटम व्हायब्रेट झाला की त्याच्यामधले चार्ज व्हायब्रेट करणं, आणि चार्ज व्हायब्रेट झाला म्हणजे फिजिक्सचे लॉज काय सांगतात, कुठलाही चार्ज जर व्हायब्रेट झाला तर तो व्हायब्रेटिंग चार्ज ऑलवेज इमिट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. व्हायब्रेटिंग चार्ज जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर टाकतो. लक्षात घ्या. ओके, तर बघा, ऍट एव्हरी टेम्परेचर, म्हणजे रिझन काय बघा, म्हणजे कुठलीही बॉडी हीट रेडिएशन टाकण्याचं रिझन काय, म्हणजे लक्षात घ्या, आपल्या अवतीभोवती जेवढ्या बॉडीज आहेत, ओके, तुमच्या हातामधला पेन किंवा तुमच्या तिथं असणारं ते नोटबुक, ओके, किंवा आणखी तुमच्या जवळची कुठलीही मोबाईल गोष्ट, ओके, तर प्रत्येक बॉडी काय करते, हीट रेडिएशन बाहेर टाकत असते, म्हणजे कंटिन्युअसली त्याच्यामधून हीट रेडिएशन बाहेर पडतात. फरक फक्त एवढाच आहे की ते आपल्याला दिसत नाही. ओके, सो ऍट एव्हरी टेम्परेचर, ओके, कुठलंही टेम्परेचर असू दे, atoms are vibrating. atoms are vibrating. आणि ऍटम मध्ये काय असतात, चार्जेस असतात. therefore काय होणार आहे, चार्जेस are also vibrating. Charges are also vibrating, and every vibrating charge काय करतो, emits energy. Every vibrating charge emits energy
in the form of electromagnetic waves. ओके. आणि लास्ट कॅरेक्टरिस्टिक रेडिएशनचं लास्ट कॅरेक्टरिस्टिक आहे बघा. आता हीट रेडिएशन, प्रत्येक बॉडी हीट रेडिएशन बाहेर टाकते, बरोबर आहे. ते हीट रेडिएशन कुठल्या तरी सरफेसवर जाऊन, इतर कुठल्याही बॉडीच्या सरफेसवर जाऊन काय होणार आहे, इन्सिडेंट होणार आहे. तर ते हीट रेडिएशन इन्सिडेंट झाल्यानंतर काय होतं, तर त्याच्यातली काही हीट जी आहे ती ऍब्सॉर्ब होते, काही हीट त्याच्यामधून पास होते, म्हणजे ट्रान्समिट होते, आरपार पास होते त्याच्यामधून. ओके, ट्रान्समिट होते. आणि काही हीट जी आहे ती काय होते, रिफ्लेक्ट होते. ओके. सो व्हेन heat radiations are incident, when heat radiations are incident on a body, some part is absorbed, comma, some part is transmitted, and remaining part is reflected. ओके. म्हणजे या पद्धतीने काय होतं, हीट रेडिएशन इन्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यातला काही पार्ट ऍब्सॉर्ब होतो, काही पार्ट त्याच्यामधून आरपार जातो, आणि बाकीचा राहिलेला पार्ट जो आहे तो रिफ्लेक्ट होणार आहे. तर या पद्धतीने हीट रेडिएशन एखाद्या सरफेसवर इन्सिडेंट झाल्यानंतर होऊ शकतं. ओके. आणि हे कमी जास्त प्रमाणात होतं. काही वेळेला ऍब्सॉर्ब पार्ट जास्त असतो, काही वेळेला रिफ्लेक्टेड पार्ट जास्त असतो, काही वेळेला ट्रान्समिट अजिबातच होत नाही. परंतु या तिन्ही केसेस मात्र काही सबस्टन्सेसच्या बाबतीत होऊ शकतात. ओके. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी रेडिएशन्स. आता याच्यानंतर नेक्स्ट टर्म्स आपल्याला रेडिएशनचे रिलेटेड बघायचे आहेत. दॅट इज डिफरंट कोइफिशियंट ऑफ रेडिएशन बघायचे आहेत आपल्याला. ओके. तर याच्यामध्ये काही वेळेला क्वेश्चन काय असतो, डिफाईन कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. हे तीन कोइफिशियंट आपल्याला बघायचे आहेत. ओके. तर याच्यामध्ये फर्स्ट कोइफिशियंट कुठला आहे बघा, कोइफिशियंट ऑफ absorption coefficient of absorption. So this is the first, which is denoted by small a. आता एक कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन काय असतं बघा. आताच आपण बघितलं की समजा क्यू एवढी हीट इन्सिडेंट झाली, क्यू एवढी हीट रॅडियंट हीट इन्सिडेंट झाली, तर त्याच्यामधली काही ऍब्सॉर्ब होणार, काही ट्रान्समिट होणार, आणि काही रिफ्लेक्ट होणार. तर क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट ऍब्सॉर्ब्ड डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट इन्सिडेंट इज कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. म्हणजे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन तुम्हाला काय सांगणार आहे, तर किती इन्सिडेंट हीट मधली किती ऍब्सॉर्ब होते. लक्षात येते, किती इन्सिडेंट हीट मधली किती रेडियंट हीट ऍब्सॉर्ब त्या सरफेसने केलेली आहे, याला काय म्हणायचं, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ दॅट सरफेस म्हणायचं. लक्षात येते. तर डेफिनेशन बघा, कोइफिशियंट ऑफ absorption is defined as the ratio of coefficient of absorption is defined as the ratio of quantity of radiant heat absorbed to total quantity of radiant. ओके. आता इथं
फक्त हीट हा वर्ड यूज केलेला नाही, तर त्याच्याऐवजी काय वर्ड यूज केलेला आहे, रॅडियंट हीट असं यूज केलेला आहे बघा. म्हणजे रेडिएशन मध्ये इथून पुढे फक्त हीट हा वर्ड न यूज करता रेडियंट हीट हा वर्ड यूज करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल की इथं जी हीट आहे ती रेडिएशनच्या स्वरूपातली हीट आहे, लक्षात घ्या. ओके. So coefficient of absorption is defined as the ratio of quantity of radiant heat absorbed to total quantity of radiant heat incident. Okay. So it is denoted by small a. So small a is equal to काय होणार आहे, QA divided by काय येणार आहे, Q येणार आहे. Okay. So this is the formula for the A, QA by Q. लक्षात येते. म्हणजे क्यू एवढी रॅडियंट हीट सपोज इन्सिडेंट झाली आणि त्याच्यामधली क्यूए जर ऍब्सॉर्ब झाली तर कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन काय येणार आहे, क्यूए बाय क्यू इज द कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन येणार आहे. ओके. आता कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शनला आणखी दोन नावं आहेत. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऍब्सॉर्प्टन्स, याला ऍब्सॉर्प्टन्स असंही म्हटलं जातं, और ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर असंही म्हटलं जातं. ओके. ऍब्सॉर्प्टन्स किंवा ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर असंही म्हटलं जातं. ओके. आणि कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय आहे, एनर्जी डिवायडेड बाय एनर्जीच आहे. ओके. रॅडियंट हीट ऍब्सॉर्ब टू द टोटल रॅडियंट हीट इन्सिडेंट. त्याच्यामुळे याला कुठलंही एसआय युनिट किंवा डायमेन्शन नाहीये. इट इज जस्ट अ प्युअर नंबर विच इज लेस दॅन 1 किंवा लेस दॅन 1 असणार. ओके. सो इट इज ए प्युअर नंबर and it doesn't have any unit. याला कुठलंही युनिट किंवा डायमेन्शन नाहीये. त्याच्यानंतर सेकंड कोएफिशियंट, that is coefficient of transmission, which is denoted by small t. आता याची डेफिनेशन काय येणार आहे, या पद्धतीचीच डेफिनेशन येणार आहे. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज डिफाइंड ॲज, ओके, coefficient of transmission is defined as the ratio of quantity of radiant heat transmitted to the total quantity of radiant heat incident. म्हणजे इथे चेंज काय होणार आहे, फक्त हीट ऍब्सॉर्ब ऐवजी हीट ट्रान्समिटेड. म्हणजे किती हीट मधली किती इन्सिडेंट हीट मधली किती हीट काय होते, त्याच्यामधून आरपार पास होते, ट्रान्समिट होते. ओके. हे कोण डिसाइड करतं, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन डिसाइड करतं. ओके. म्हणजे याची डेफिनेशन मध्ये काय काय चेंजेस होणार आहेत बघा. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, coefficient of transmission is defined as the ratio of quantity of radiant heat transmitted quantity of radiant heat काय असणार आहे, transmitted to total quantity of radiant heat incident. आणि त्याच्यामुळं इथं टी चा फॉर्म्युला काय येणार आहे, टी इज गिवन बाय फॉर्म्युला QT डिवायडेड बाय Q. म्हणजे सपोज क्यू एवढी रॅडियंट हीट इन्सिडेंट झाली आणि त्याच्यामधली QT काय झाली, त्याच्यामधून आरपार पास झाली, तर टी म्हणजे काय येणार आहे, दॅट इज QT बाय Q येणार आहे. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रान्समिटन्स. याला आपण काय म्हणतो, ट्रान्समिटन्स असं म्हणतो. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हा लॉंग वर्ड यूज करण्याऐवजी याला ट्रान्समिटन्स म्हणू शकताय. हा देखील एक प्युअर नंबर आहे आणि याला कुठलंही युनिट किंवा डायमेन्शन नाहीये.
ओके. आता थर्ड कोइफिशियंट आहे दॅट इज कोइफिशियंट ऑफ दी रिफ्लेक्शन. म्हणजे ऍब्सॉर्प्शन झालं, ट्रान्समिशन झालं आणि आता रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. Third coefficient, that is coefficient of reflection. This coefficient of reflection is denoted by R. म्हणजे coefficient of reflection काय डिसाइड करणार आहे, किती इन्सिडेंट हीट मधली किती हीट काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. ओके, किती इन्सिडेंट हीट मधली किती हीट जी आहे ती रिफ्लेक्ट होणार आहे, दॅट इज डिसाइडेड बाय द कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. ओके, आणि त्याच्यामुळे याची डेफिनेशन काय येणार आहे, इट इज द रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट रिफ्लेक्टेड टू द टोटल क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट इन्सिडेंट. डेफिनेशन मध्ये काय काय चेंजेस होणार बघा. म्हणजे कोएफिशियंट ऑफ, इथं काय येणार आहे, रिफ्लेक्शन is defined as the ratio of quantity of radiant heat reflected to total quantity of radiant heat incident. आणि याला दुसरा वर्ड काय आहे, रिफ्लेक्टन्स असं म्हणतो. याला आपण रिफ्लेक्टन्स असेही म्हटलं जातं. ओके, सो कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन is defined as the ratio of quantity of radiant heat reflected to total quantity of radiant heat incident. So T चा फॉर्म्युला, R चा फॉर्म्युला येणार आहे R is equal to QR divided by Q and it is also called as reflectance. याला रिफ्लेक्टन्स असंही आपण म्हणतो. ओके, तर या पद्धतीनं रेडिएशन मध्ये 3 कोएफिशियंट आहेत. ओके, ऍब्सॉर्प्टन्स, ट्रान्समिटन्स अँड रिफ्लेक्टन्स. ओके, हा देखील एक प्युअर नंबर आहे आणि याला देखील कुठलंही युनिट किंवा डायमेन्शन नाहीये. म्हणजे हे तिन्ही कोएफिशियंट जे आहेत ते फक्त नंबर्स आहेत. ओके, इट इज अ युनिटलेस डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. ओके, आता हे 3 कोएफिशियंट ए, आर आणि टी आहेत, तर यांच्यामधलं रिलेशन आपण फाइंड आउट करूया. किंवा एक्झाम मध्ये काही वेळेला क्वेश्चन विचारला जातो, दॅट इज शो दॅट ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू असतं 1. ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. असं काही वेळेला क्वेश्चन असतो बोर्ड एक्झाम मध्ये. किंवा ऑब्टेन रिलेशन बिटवीन ए, आर अँड टी. आता या तिघांच्या मधलं रिलेशन कसं येणार बघा. तर याच्यामध्ये लेट ए म्हणजे काय आहे, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ओके, आर म्हणजे काय आहे, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. ओके, आणि टी म्हणजे काय आहे, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ओके, ए म्हणजे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, आर म्हणजे कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि टी म्हणजे काय आहे, सपोज कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन आहे. त्याचबरोबर सपोज Q is total radiant heat incident. Total radiant heat incident from which QA is absorbed. QA काय झाली आहे, ऍब्सॉर्ब झाली आहे. QT is transmitted. याच्यामधली QT काय झाली आहे, ट्रान्समिट झाली आहे. and QR is reflected. QR त्याच्यामध्ये काय झाली आहे, रिफ्लेक्ट झालेले. देन काय होणार बघा, QA बाय Q म्हणजे येणार आहे A येणार. QT बाय Q म्हणजे काय येणार आहे तुमचं, T येणार आहे. आणि QR बाय Q म्हणजे काय येणार आहे,
आर येणार आहे. आता एनर्जी कन्झर्वेशन नुसार क्यू एवढी रेडियंट हीट इन्सिडेंट झाली आणि क्यूचं काय झालंय 3 पार्टमध्ये डिव्हिजन झालंय. काही हीट ऍब्सॉर्ब होते म्हणजे क्यूए ऍब्सॉर्ब झालेली आहे, क्यूटी ट्रान्समिट झालेली आहे आणि क्यूआर रिफ्लेक्ट झालेली आहे. त्याच्यामुळं इथं फॉर्म्युला काय लिहू शकतो या सगळ्यांच्या मधला फॉर्म्युला असा पण लिहू शकतो. ऑल्सो क्यू इज इक्वल टू क्यूए प्लस क्यूआर प्लस क्यूटी असं लिहू शकतो, कारण क्यूचे 3 पार्ट झालेले आहेत. क्यू मधला सम पार्ट क्यूए ला गेलेला आहे, सम पार्ट क्यूआर ला गेलेला आहे, सम पार्ट क्यूटी ला गेलेला आहे. देअरफॉर वी कॅन राईट क्यू इज इक्वल टू क्यूए प्लस क्यूआर प्लस क्यूटी लिहिणार आहे. आणि या संपूर्ण इक्वेशनला काय करूया, क्यू ने डिवाइड करूया, डिवाइडिंग बोथ साइड बाय क्यू. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय क्यू म्हणजे काय होणार आहे, क्यू डिवाइडेड बाय क्यू इज इक्वल टू क्यूए बाय क्यू प्लस क्यूआर बाय क्यू प्लस काय होणार आहे, क्यूटी बाय क्यू होणार आहे. क्यू बाय क्यू म्हणजे काय येणार आहे, 1 येणार. क्यूए बाय क्यू म्हणजे आहे ए, क्यूआर बाय क्यू म्हणजे आहे आर आणि क्यूटी बाय क्यू म्हणजे आहे टी. ओके, सो देअरफॉर इन दिस वे इट इज प्रूव्ड दॅट ए प्लस आर प्लस टी या तिघांची सम मॅक्सिमम किती असते, 1. या तिघांची सम 1 पेक्षा जास्त जाऊ शकत नाही. तिघांचे सम 1 पेक्षा जास्त जाऊ शकत नाही. ओके, सो फॉर एक्झाम्पल हे बघा, if a surface has a is equal to 0.3 and t is equal to 0.4. बघा, म्हणजे एक सरफेस आहे की जसा ए आणि टी ची व्हॅल्यू दिली, देन आर ची व्हॅल्यू किती येणार बघा, आर इज इक्वल टू, याचा आन्सर कसा येणार आहे, ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू काय असतं, 1 असतं. ए ची व्हॅल्यू आहे 0.3, आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, टी ची व्हॅल्यू आहे 0.4 इज इक्वल टू 1 येणार. म्हणजे आर प्लस 0.7 इज इक्वल टू 1 येणार आहे. सो आर इज इक्वल टू काय येणार आहे, 1 मायनस 0.7 म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किती येणार आहे, 0.3 येणार आहे. कारण तिघांची सम काय असली पाहिजे, इक्वल टू 1 असली पाहिजे. ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. ए आणि टी जर दिलेला असेल तर आर काढता येतं. म्हणजे कुठल्याही दोन कोएफिशियंट कुठलेही जर दिलेले असेल तर तिसरा कोएफिशियंट आपण इझिली डिटरमाइन करू शकतो बाय युझिंग दिस फॉर्म्युला. दॅट इज ए प्लस आर प्लस टी इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, 1 असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही केसेस आहेत जे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. सम स्पेशल केसेस. या स्पेशल केसेस काय काय येणार बघा. नंबर 1, इफ ए इज इक्वल टू 0 असेल तर काय होणार. ए इज इक्वल टू 0 झालं तर आर प्लस टी इज इक्वल टू काय होणार आहे, 1 होणार आहे. आणि आर प्लस टी 1 असेल, ओके, हे बघा, इफ ए इज इक्वल टू 0 देन काय होणार, आर प्लस टी इज इक्वल टू 1 येणार. कारण ए 0 झाला, आर आणि टी ची समज 1 यायला पाहिजे. ओके, अँड देअरफॉर इथं काय होणार, आता इथं आर जर कमी असेल तर टी जास्त येणार आणि टी जर कमी असेल तर आर जास्त येणार आहे. म्हणजे याच्यावरून सेंटेन्स काय येणार आहे, देअरफॉर गुड रिफ्लेक्टर इज ए बॅड ट्रान्समीटर और वाइस वर्सा. ओके, म्हणजे एखाद्या क्वेश्चन मध्ये असं सांगितलं की ए इज इक्वल टू 0 असेल तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. तर त्याच्यामधलं करेक्ट स्टेटमेंट काय येणार आहे, गुड रिफ्लेक्टर. कारण आर ची व्हॅल्यू जास्त असेल तर टी ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली कमी येणार. म्हणजे आर जर 0.8 असला तर टी किती येणार, 0.2 येणार. आणि आर जर 0.1 म्हणजे आर कमी असेल तर टी खूप जास्त असणार. मग म्हणजे गुड रिफ्लेक्टर इज अ बॅड ट्रान्समीटर, किंवा याच्या उलटा असं पण म्हणू शकतो, वाईस वर्सा म्हणजे काय, गुड ट्रान्समीटर इज अ बॅड रिफ्लेक्टर. पण हे कधी होतंय, ए 0 असला तर. तसंच सेकंड केस,
जर R इज इक्वल टू 0 असेल, म्हणजे बॉडी अजिबात रिफ्लेक्टच करत नाही, R 0 असेल तर A प्लस टी काय असणार आहे, 1 असणार. आणि A प्लस टी 1 असेल तर काय होणार, गुड ऍब्सॉर्बर इज ए बॅड ट्रान्समीटर होणार आहे. मग गुड ऍब्सॉर्बर इज अ बॅड ट्रान्समीटर होणार आहे. ट्रान्समीटर, ठीक आहे. किंवा याच्या उलट पण होऊ शकतं. म्हणजे काय, गुड ट्रान्समीटर इज अ बॅड ऍब्सॉर्बर. थर्ड, इफ आता टी इज इक्वल टू जर 0 झालं तर त्या केसमध्ये काय होणार आहे, ए प्लस आर इज इक्वल टू 1 येणार. टी जर 0 झाला तर ए प्लस आर इज इक्वल टू 1 येणार. आणि ए प्लस आर इज इक्वल टू 1 झालं तर मग इथं काय लिहू शकतो आपण, देअरफॉर गुड ऍब्सॉर्बर इज ए बॅड रिफ्लेक्टर होणार आहे. गुड ऍब्सॉर्बर इज अ बॅड रिफ्लेक्टर और वाइस वर्सा. म्हणजे काय होणार आहे, दॅट इज गुड रिफ्लेक्टर इज अ बॅड ऍब्सॉर्बर असं देखील होऊ शकतं. त्याचबरोबर ए इज इक्वल टू 1, आर इज इक्वल टू 1 किंवा टी इज इक्वल टू 1 झालं तर त्याच्या केसेस काय होऊ शकतात. इफ ए इज इक्वल टू जर 1 असेल देन आर प्लस टी इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे इट इज अ परफेक्ट ऍब्सॉर्बर. इट इज परफेक्ट ऍब्सॉर्बर असं म्हणणार आपण. ओके, इट इज अ परफेक्ट ऍब्सॉर्बर. इफ आर इज इक्वल टू 1 असेल, आर 1 असेल तर देन काय होणार आहे, ए प्लस टी इज इक्वल टू 0 होणार आहे. अँड देअरफॉर ती जी बॉडी असणार आहे इट इज अ परफेक्ट काय असणार आहे, रिफ्लेक्टर असणार आहे. परफेक्ट रिफ्लेक्टर. आणि सिक्स्थ केस, दॅट इज इफ टी इज इक्वल टू 1 असेल, टी 1 झाला तर ऑटोमॅटिकली ए प्लस आर इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार आहे. अँड देअरफॉर इट इज अ परफेक्ट ट्रान्समीटर. इट इज परफेक्ट ट्रान्समीटर. ओके, किंवा याला आपण असं पण म्हणू शकतो, टी इज इक्वल टू 1 जर झालं तर ए प्लस आर 0 येणार आहे. म्हणजे परफेक्ट ट्रान्समीटर इज perfect transmitter is bad absorber. Okay, bad absorber and bad reflector. म्हणजे परफेक्ट ट्रान्समीटर काय करणार आहे, सगळी हीट ट्रान्समिटच करणार आणि त्याच्यामुळे तो ऍब्सॉर्ब पण काय करणार नाही आणि रिफ्लेक्ट पण काय करणार नाही. अँड देअरफॉर आपण इथे लिहू शकतो की परफेक्ट ट्रान्समीटर हा बॅड ऍब्सॉर्ब पण नसतो आणि बॅड रिफ्लेक्टर पण असतो. ओके, तर एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू, ओके, हे रिलेशन लक्षात ठेवा थोडेसे. ओके, so this is a relation between A, R and T. Okay,